सुधागड तालुक्यातील भाजपाचे नेते ज्यांनी नाट्यकलेची धाकटी पंढरी म्हणून पाली शहराची ओळख निर्माण केली आणि सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देऊन नेहमीच तरुणांना प्रोत्साहन देणारे, नाट्यकला जोपासून नाट्यकलेची लोकांमध्ये गोडी वाढवणारे माननीय श्री प्रकाशभाऊ देसाई यांच्या जन्मदिनानिमित्त प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान पालीच्या वतीने भव्य दिव्य महाराष्ट्र राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 2025 चे शानदार आयोजन गुरुवार दिनांक 18 डिसेंबर ते बुधवार दिनांक 24 डिसेंबर पर्यंत गबावडे हायस्कूल रंगमंच पाली येथे करण्यात आले आहे। स्पर्धेचे यंदाचे 13वे वर्ष असून ही स्पर्धा दिमागदारपणे साजरी करण्यासाठी प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान पालीचे अध्यक्ष वेत्रवान गुरव व सर्व कार्यकारी मंडळ सदस्य सज्ज झाले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमाताई पाटील, सुएसो पालीच्या अध्यक्षा गीताताई पालरेचा, उपाध्यक्ष रवींद्र लिमये, संचालिका ज्योत्स्नाताई देसाई, पाली नगराध्यक्ष पराग मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने विशेष जीवन गौरव पुरस्कार व पाली पंचक्रोशीतील मान्यवरांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। एकांकिका स्पर्धेच्या या 6 दिवसात 28 नामांकित दर्जेदार एकांकिकांची मेजवानी नाट्यरसिकांना मिळणार असून प्रशांत दामले फॅन फाउंडेशन व गौरी थिएटर्स निर्मित शिकायला गेलो एक या बहारदार मनोरंजक नाटकाचे सादरीकरण 24 डिसेंबर रोजी होणार असून सर्वाधिक नाट्यप्रयोग करणारा अभिनेता म्हणून ज्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये आहे असे जगप्रसिद्ध मराठी सिनेनाट्य अभिनेते प्रशांत दामले तसेच सिनेनाट्य अभिनेते ऋषिकेश सेलार, सुशील इनामदार, अनघा भगरे, समृद्धी मोहिरीर, चिन्मय माहुरकर हे करणार आहेत। माणसातील माणुसकी आपुलकीने जपणारे व्यासपीठ म्हणजे प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि तीच आपुलकी आणि तीच बांधिलकी जपत काही वर्षी सज्ज झाले आहे। त्यामुळे या कडाक्याच्या थंडीत गरमागरम एकांकिकेचा आस्वाद घेण्यासाठी नाट्यरसिकांनी उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष वेत्रवान गुरव यांनी केले आहे। नमस्कार पालीतील सर्व रसिक प्रेक्षकांनो, प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान पाली यावर्षी आपण राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले। स्पर्धेचे हे 13वे वर्ष आहे। आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान आणि आमचे काहीच सर्व की ज्यांच्यामुळे ही स्पर्धा घडते, ज्यांचा खंबीरपणे आम्हाला पाठिंबा असतो ते माननीय श्री प्रकाशभाऊ देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त आपण एक भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन मागील 13 वर्ष करीत आलेलो आहोत। या वर्षीच्या स्पर्धेच्या आयोजन करत मागील वर्षीचा जर विचार केला तर आपण सुधागड तालुक्यातील ज्यांची 100 ते 150 वर्ष नाट्य संस्थानं झालेली आहेत त्या नाट्य संस्थांचे विशेष सत्कार सुधागड तालुक्यातील पहिल्यांदाच आपण ते केले। ते करीत असताना याही वर्षी आमच्या मनात विचार आला की अजूनही काहीतरी चांगलं करावं, म्हणून आपण पालीतील ज्यांनी चांगलं समाजकार्य आहे, ज्यांनी पालीतील लोकांसाठी काहीतरी केलेलं आहे त्यांच्यासाठी आपण जीवन गौरव पुरस्कार आणि पत्रकारांकरता प्रथमच पाली समाजरत्न पुरस्कारांचं आयोजन करत आहे। ते सर्व पुरस्कार आपण 18 तारखेला प्रकाशभाऊ देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाच्या उद्घाटनाला 7 वाजता करणार आहोत। या वर्षी जर नाट्य संस्थांचा विचार केला तर बुलढाण्यासारख्या ठिकाणाहून किंवा रत्नागिरीतून, सांगली, मिरज पासून आपल्या इथे एकांकिका स्पर्धा आलेल्या आहेत। मुंबई, पुणे यातल्या नामांकित नाट्य संस्था आणि महाविद्यालय याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण या सर्व कलाकारांना पालीकडून म्हणजे आपल्यासारख्या ग्रामीण भागातून व्यासपीठ निर्माण करण्याचं काम करत आहोत आणि या व्यासपीठावरनं पुढे जर भविष्यात बघितलं तर निरनिराळ्या वेब सिरीज मध्ये किंवा व्यावसायिक नाटकांमध्ये आपल्या इथे जे कलाकारांचे नंबर येतात किंवा जे उत्कृष्ट अभिनेत्री असते, उत्कृष्ट अभिनय असतो, ह्याचे जे नंबर येतात ते तुम्हाला टीव्ही सिरियल मध्ये किंवा वेब सिरीज मध्ये बघायला मिळतात। हे आपल्या स्पर्धेचं मोठं वैशिष्ट्य आहे। म्हणूनच ही रायगड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सर्वात नामांकित संस्था म्हणून प्रकाश देसाई सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान ओळखली जाते। यावर्षी 18 ते 23 या प्रयोगा म्हणजे एकांकिका स्पर्धा झाल्यानंतर 24 तारखेला माननीय श्री प्रशांत दामले यांचा शिकायला गेलो या नाटकाचा प्रयोग आहे। प्रशांत दामले सरांचा जर विचार केला तर त्यांनी विश्वविक्रमी प्रशांत दामले असं त्यांना म्हणायला लागेल, कारण 13,333 प्रयोग व्यावसायिक नाटकांचे त्यांनी केलेले आहेत आणि हा मला वाटतं त्यांचा विक्रम कोणी मोडणार नाही। ते आपल्या इथे तिसऱ्यांदा येतात। एका लग्नाची गोष्ट, एका लग्नाची पुढची गोष्ट आणि आता शिकायला गेलोय। त्यामुळे नाटक अतिशय अप्रतिम आहे, अतिशय विनोदी आहे। तर या नाटकास आणि संपूर्ण एकांकिका स्पर्धेस आपण सर्व पालीतील रसिक प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवावी
व आम्हाला शुभेच्छा आपल्याकडून मिळाव्यात ही नम्र विनंती.